2024-25 साठी महाराष्ट्राचा अंतरिम अर्थसंकल्प आज सादर होणार। अर्थमंत्री अजित पवार मांडणार अर्थसंकल्प, तर यंदाच्या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा होण्याची शक्यता। दरडोई उत्पादनाबाबत महाराष्ट्राची घसरण, तर परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल स्थानी। तुकोबाराया आज निघणार विठुरायाच्या दर्शनाला। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान। तुळजाभवानी मंदिर संस्थानाकडून आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून विठुरायाच्या मंदिर विकास आराखड्याची पाहणी। विकास आराखड्यात मदतीच्या दृष्टीने केली पाहणी। दूध दरासाठी पुन्हा संघर्ष पेटण्याची शक्यता। दुधाला प्रति लिटर 40 रुपये दरासाठी शेतकरी संघटनांचे आजपासून आंदोलन। राज्यात पावसानं गाठली सरासरी। आतापर्यंत 52% पेरण्या पूर्ण, तर पुढील आठवड्यापासून रखडलेल्या पेरण्यांना गती येणार। भाजीपाल्याची आवक घटल्यामुळे भाज्यांचे दर 100 पार। शेवग्याच्या शेंगांचे दर प्रति किलो 160 ते 200 रुपयांवर। टोमॅटो आणि भेंडींची प्रति किलो 80 ते 100 रुपये दराने विक्री। जळगावच्या यावलमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। नदीवरील बांधकाम सुरू असल्याने पुलाचं साहित्य वाचवताना मजुरांची तारांबळ। मुंबईत दरडी कोसळून गेल्या 3 दशकात 290 बळी। सर्वच ठिकाणी पालिकेकडून जिओ नेटिंगसाठी चाचपणी। मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई होणार। न्यायालयानं कान टोचल्यानंतर कारवाईसाठी संयुक्त मोहीम। कॉमर्स शाखेचा कट ऑफ वाढला। सायन्सचा कट ऑफ स्थिर, मात्र कला शाखेकडे विद्यार्थ्यांची पाठ। बीसीए, बीबीए, बीएमएस, सीईटीचा निकाल जाहीर। लॉग इन आयडी द्वारे पाहता येणार निकाल। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वसईतील पर्यटन स्थळांवर बंदी। वसई विरार पोलिसांनी दिले आदेश। पंतप्रधान आवास योजनेतील 8.25 लाख घरं पूर्ण, तर अजून 11 लाख घरांचं बांधकाम सुरू। राज्यात मागील वर्षभरात 19,000 जणांना डेंग्यूची बाधा। 55 जणांना डेंग्यूमुळे मृत्यू। जालन्यातील अंबडमध्ये पोलिसांची धडक कारवाई। पोलिसांच्या कारवाईत 45 लाखांचा गुटखा जप्त। शहापुराच्या शेळी गावात बिबट्याचा मुख्य संचार। अंगणातील पाळीव कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला। सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवत टीम इंडिया फायनलमध्ये। तब्बल 10 वर्षांनंतर T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारताचा प्रवेश।